का तुमच्या का बरं आहे? खायचं बरं आहे महाराज. आता शिलूपासून इथं येईपर्यंत 50चे 50 नवरदेव रस्त्याने पाहत आलो. तो भंडारा पाठ्यात रेटून उभा राहतोय बा, आपल्या चांगाव पडतो काय. बरं जाऊ दे, आता विषय निघालाय तर महिला मंडळ. बरं बापा एवढे हुशार झालेत महाराज. आता त्या नाही कळून चुकलं. इकडे काय पुरी मिळायच्या. ते पप्प्याचं वय झालं का पप्प्याला मध्ये पप्प्या इथं 4 गावात तू एका डाख्या गावाला माहिती. तुला काय इथं कोण पोर द्यायचं. तू तिकडं पुण्याकडे जाऊन चाकणला चिटक. मी इकडं बरोबर डोकं लावितो. पप्प्या चाकणला पोचेपर्यंत अख्या गावाला कंदी पेढे महाबाबूची टाकला. शेजारचं म्हणतं माझाच पेपर पाहून याने आयुष्यभर लिहिला. मला अजून नोकरी नाही. याच्या पप्पूला कांतादेव प्रसन्न झाला. व 5 महिने गेले गावाला. परत 7 कंदी पेढे महाबाबू परमनंट झाला. आता गावात 4-2 ईडी. गावात 4-2 ईडी. तुम्ही म्हणताय बरं मी नाही, कारण तुमचा रस्ता भयानक आहे. परत जायचंय. लक्षात घ्या महाराज. खऱ्या अर्थानं आता मला सांगा. मग ते म्हणले त्यांचा बाबू परमनंट आहे, आपली पोर देऊन टाकू. 20 लाख रुपये लग्नाला खर्च केला. 3 दिवस गावबुंदी खात होत. आता कारण लग्नात आपल्याला 3 दिवस चालते. 1 दिवस मेहंदी. ते बरंच आले. आता तुमच्या काय आहे का प्री वेडिंग? आता विषय निघालाय म्हणून मला सांगा महाराज. आता सध्या या परिसरामध्ये जर आपण बारीक गोष्ट पाहिली तर धर्माधर्मांची सध्या महाराष्ट्रात तेढ प्रचंड वाढते की नाही. धर्माधर्मात आणि जाती जातीमध्ये सध्या वाद निर्माण झाले. पण एक वाक्य आज या व्यासपीठावरून लिहून घ्या. इतर धर्मांना दोष देऊन आपला धर्म कधी मोठा होणार नाही. खऱ्या अर्थानं आपल्या धर्मातलं तत्वज्ञान समजून घेतलं आणि ते आपण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचू शकलो तर इतर धर्मांना आपल्याला दोष देण्याची कधी गरज पडणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आपल्या धर्मातलं तत्वज्ञान आपण समजून घेत नाही आणि ती पुढच्या पिढीला देत नाही. पालक म्हणून तुमची आणि वक्ते म्हणून आमची चूक आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि आज खऱ्या अर्थानं आपला धर्म विसरल्यामुळं आपण अधोगती लागलो. हे वास्तवता मान्यच करावी लागेल. सोपा प्रश्न विचारतो महाराज. आता विषय निघालाय म्हणून. विवाह सोहळा की संस्कार? संस्कार बरोबर. मग कोणता संस्कार तुम्ही रात्री 8:30 होताना पाहिलाय? आणि सध्या लग्न कधी लागत यात? बरं आता तुळशीचं लग्न झाल्यापासून तुम्ही जेवढ्या लग्नांना गेले एक तरी लग्न मुहूर्तावर लागले का? मुहूर्त धरायचा काय ना? हा विनोद आहे का? बरं आता लग्नात तुमच्याकडे अंतरपाठ असतो का? असतो ना. तुम्ही काय टेन्शन मध्ये का? पूर्व पश्चिम पंक्ती बसणार आहे. आमटी थंड होणार नाही. आपण वेळेत थांबणार आहोत. टेन्शन घ्यायचं नाही. फक्त बोलत चला. तुमचे 1,500 2 दिवसापूर्वी आलेले त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फक्त बोलत चला. मला सांगा अंतरपाठ धरतात ना? आता मला त्या हॉलमध्ये एक स्क्रीन लावतात. तुमच्याकडे लावतात का प्री वेडिंग? आणि प्री वेडिंग वरती सध्या जेवढे व्हिडिओ आपण पाहतोय ते स्क्रीनवर ते पाहिल्यावर तुम्हाला खरंच वाटतं अंतरपाठाची गरज आहे? आपला धर्म आपणच विसरत. मुस्लिम समाजातील कोणती मुलगी बुरखा घातल्याशिवाय बाहेर पडणार आणि आपण देवापोटी बसलो तरी पदर घेत पुढचं बोलत नाही. लक्षात घ्या. सोपं करतो महाराज. आपलं तत्वज्ञान विसरल्यानं आपण किती खऱ्या अर्थानं मागे आलोय. आता महिला मंडळ सोपा प्रश्न आहे. सध्या खऱ्या अर्थानं आपल्याकडं कुंकू लावा असं जर मुलीला म्हटलं मुलगी काय सांगते? का लावायचं? महिला मंडळ बरोबर. मग कुंकू का लावलं जातं? जर मुलीनं उद्या आईला किंवा आजीला विचारलं उत्तर आहे आपल्याकडं? मग किती दिवस सप्ते चालले तो उपयोग काय व्हायचा? सोपं करून 2 प्रश्नांची उत्तर घ्या महाराज. आता पहिला प्रश्न महिला मंडळ तुम्हाला. इथं जेवढ्या आजी आहेत फक्त बोलत चला. मला सांगा तुम्हाला सासरवाद जास्त होता का तुमच्या सुनेला? तुम्हाला. बरं तुम्हाला एवढा सासरवास होता तरी तुम्ही उलट फिरून बोलत नव्हते. आणि तुम्हाला राग येत नव्हता का? राग यायचा. पण तुम्ही 10 मिनिटं आधी विचार करायचा की आपण बोलल्याने त्याचे काय परिणाम होतील बरोबर. आणि त्यानंतरच तुम्ही खऱ्या अर्थानं उत्तर द्यायचा. आता तुम्हाला जेवढा सासरवास तेवढा तुमच्या सुनेला नाही. आणि केला तर ते आपल्याला घरात ठेवणार. बरं आता मला सांगा मग आताची सुन एक शब्द जर पटला नाही तर लगेच उलट फिरून बोलते. आणि आपण म्हणतो सध्याच्या मुली बिघडल्या. पण सायकोलॉजिकल मेथड असं सांगते त्यात त्या मुलींची चूक 1% नाही.
याचं कारण असं आहे, त्या मुलीला 10 मिनिटानंतर कळतं आपण असं बोलायला नको होतं, पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. कारण काय? दुसरा प्रश्न पुरुष मंडळी तुम्हाला, आपल्याकडे नळ भरले असं म्हणतात बरोबर, नळ भरले की आपल्याकडे अंगठा दाबतात ना. आता मला सांगा कशानं? तांब्यानं, बरोबर का? तर मेडिकल सायन्स नुसार आपल्या अंगठ्याचा थेट संबंध आपल्या किडनीशी आहे आणि म्हणून तांब्याचं खऱ्या अर्थानं कड आपण अंगठ्यात घालतो. आता इथून तुमच्यापासून निघाल्यानंतर पुण्यात जाईपर्यंत, बाबा तुमच्या तारुण्याच्या काळात इथून पुण्यापर्यंत एक तरी बॅनर होता का? बाळ होत नाही म्हणून आमच्या हॉस्पिटलला भेट द्या होता. आणि आता सेलू पासून मोशी पर्यंत 22 बॅनर आहेत. किती? असं अचानक घडलं काय? दोन्ही प्रश्नांची उत्तरे घ्या, कारण सध्या धर्मांमध्ये निर्माण झालेली तेढ ही येणाऱ्या काळात फार मोठी घातक असणार आहे. आपला धर्म आपण समजून घ्या, इतर धर्मांकडे जायची गरज नाही. याचं कारण असं आहे, पहिलं प्रश्नाचं उत्तर देतो, कपाळावर कुंकू का लावायचं? तुमच्या माझ्या घरातल्या आईला भगवान परमात्म्याने सगळ्यात मोठा आशीर्वाद दिलाय आणि तो आशीर्वाद म्हणजे मासिक चक्र. आणि मासिक चक्राच्या काळात शरीरातले हार्मोन्स हे अत्यंत वेगानं परावर्तित होत असतात आणि त्याला नियंत्रित करणारा घटक लहान मेंदूपासून मोठ्या मेंदूकडे सातत्यानं स्रावत असतो. त्याचं नाव आहे पिट्युटरी ग्लँड. मी गेल्यानंतर गुगलवर सर्च करा. आणि तो घटक सर्वात जास्त जर कशात असेल तो कुंकवात आहे, म्हणून कपाळावर कुंकू लावलं जातं. जोपर्यंत आजीच्या कपाळावर कुंकू होतं, आजी संयमित होते. पण ज्या दिवसापासून टिकली घरात आली, काय झालं हे तुम्ही पाहता, मी सांगायची गरज नाही. विठ्ठल